प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज ही दिन 20 जानेवारी 2026 मंगळवार। कठोर झालेले हृदय बंडखोरीप्रमाणे अरण्यातील परीक्षेच्या दिवशी जसे झाले तसे तुमचे हृदय कठोर करू नका। स्तोत्र 92 अध्याय 8 वचन। प्रभू म्हणतो, तुमचे हृदय कठोर करू नका। तो तुमच्याशी बोलू इच्छितो, तुम्हाला नवजीवन द्यायला आणि आपल्या परिपूर्ण मार्गे तुम्हाला चालवल्याला, म्हणून त्यांची आवाज ऐकण्यासाठी तयार राहा। आदम व हव्वा यांनी दिवसाची दंड वेळी बागेत चालणाऱ्या परमेश्वर देवाची आवाज ऐकला। उत्पत्ती 3 अध्याय 8 वचन। शास्त्रज्ञ सांगतात की दिवसातील सर्वात दंड वेळ पहाटे 3 ते 4 दरम्यान असतो। प्रभू म्हणतो, जे मला लवकर शोधतात ते मला सापडतात। नीतिसूत्र 8 अध्याय 17 वचन। जगाच्या गोंगाट गाणात शिरण्यापूर्वी लवकर उठा आणि त्यांचा आवाज ऐका। दंडपणा याचा अर्थ आत्मिक सुप्तता देखील होतो। तो काळ जेव्हा तुमचे हृदय त्यांच्या समोर कोमल व प्रिय असते। तुम्ही त्यांची आराधना व उपासना करता तेव्हा त्यांच्या हृदयाला ताजेपणा व आनंद मिळतो। एलिसाला प्रभूची उपस्थिती हवी होती। जेव्हा वीणेचा सूर वाजवला गेला तेव्हा देवाची उपस्थिती उतरली आणि त्यांच्यावर भविष्यवाणीचा अभिषेक आला। मग तो भविष्यवाणी करू लागला। दुसरी राजा 3 अध्याय 15 वचन। बालामाने 7 वेदा बांधलेल्या आणि बलिदाने अर्पण केली, फक्त विधी म्हणून नाही, तर देवाचे आवाज ऐकण्यासाठी, वाट बघण्यासाठी। हन्ना 23 अध्याय 1 आणि 2 वचन। जुन्या करारात देव प्राण्याची बलिदाने स्वीकारित असे, पण आज त्याला हवे असलेले बलिदान म्हणजे तुटलेले व नम्र हृदय। स्तोत्र 51 अध्याय 17 वचन। आणि स्तुती जी आपल्या ओठांचे फल आहे। जेव्हा तुम्ही नम्र तुटलेल्या हृदयातून कृतज्ञता अर्पण करता तेव्हा देवाची उपस्थिती तुम्हाला वेढून टाकते। त्यांची कोमल आवाज तुमच्या आत्म्याला घुमू लागतो। हजारो संसारिक आवाजाच्या मध्यातही देव तुम्हाला अशी संवेदनशीलता देतो की तुम्ही ओळखता का माझ्या प्रियाचे आवाज आहे। वधू म्हणते, मी झोपले आहे पण माझे हृदय जागे आहे। माझ्या प्रियाचे आवाज आहे, तो तर टोठावतो। श्रेष्ठ गीत 5 अध्याय 2 वचन। प्रिय देवाची लेकरा, देवाची पुत्र तुमच्याशी बोलण्यात आनंद म्हणतो। पवित्र आत्मा आपल्या कोमल दिलासा देणाऱ्या आवाजाने आई आपल्या लेकराला धीर देईल तसा तुमच्याशी बुजायला आतुर आहे। तुमच्या हृदयाची दार सदैव उघडे ठेवा, त्यांचे सौम्य गुजबुज ऐकण्यासाठी आणि त्यात आनंद मानण्यासाठी। पुढील म्हणण्यासाठी वचन। मदतीनीस पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल, तो तुम्हाला सर्व काही शिकवले आणि मी तुम्हाला जे काही सांगितले ते सर्व तुमच्या स्मरणात आणील। योगान 14 अध्याय 26 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 49 अध्याय आणि 50 अध्याय। संध्याकाळ मत्ती 13 अध्याय 31 वचन से 65 वचन। धन्यवाद।